पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची निवड होऊन 1 महिना पूर्ण झाल्यानिमित्त महापालिकेतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी शहरातील ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। पत्रकार परिषदेत बोलताना महापौरांनी गेल्या 1 महिन्यात करण्यात आलेल्या कामांचा आढावा मांडला। यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे यांनी सांगितले की नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना नमस्कार करतो। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जनतेच्या सहकार्याने महापौरपदी मला कार्य करण्याची संधी मिळाली आणि आता आजच त्या पदभाराला 1 महिना पूर्ण होत आहे। तर 1 महिन्यात मी शहरातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, नवनिर्वाचित नगर सदस्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शहरातील प्रमुख समस्या पाणी, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, वैद्यकीय विभागातील समस्या आहेत, त्या सर्व जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर त्वरित काम करण्याचा प्रयत्न मी चालू केला। पहिल्या साधारण सभेमध्ये जे प्रामुख्याने मुद्दे होते, जे सर्व नगर सदस्यांनी मला सुचवले किंवा त्याबद्दल मला नागरिकांच्या तक्रारी सांगितल्या, त्याच्यात सर्वात पहिला होता पाण्याचा प्रश्न। तर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मी सगळीकडे दोन्ही निगडी, चिखली येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाला व्हिजिट केली। सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर जी आपली भामा आसखेडची पाईपलाईन बंद आहे, 70% तिचं काम पूर्ण झालेलं आहे, 30% राहिलेली आहे। तर 30% काम पूर्ण करण्याचे आदेश दिले। त्याच्यानंतर जो जुना ठेकेदार होता तो दिरंगाईने काम करत होता, त्याला इलिमिनेट केलंय आयुक्त साहेबांनी। नवीन प्रक्रिया चालू आहे, निविदा प्रक्रिया, ती लवकर प्रसारित होईल। ती प्रसारित झाल्यानंतर 6 ते 8 महिन्यात ती पाईपलाईनचं काम पूर्ण होणार आहे। त्याने आपल्या शहराला सुमारे 100 MLD पाणी नव्याने भेटणार आहे आणि आपल्या शहराचा 5 ते 10 वर्षाचा पुढचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ हे चालू असतानाच आंध्रा धरणाची पाईपलाईनचा पाठपुरावा करण्यात येणार आहे। पावना जलवाहिनीचा पण पाठपुरावा करण्याचा माझा मानस आहे। त्याच्यानंतर नगर सदस्यांनी आरोग्य सेविका ज्या होत्या, रात्रीची शिफ्ट त्यांची बंद करावी ती मागणी केली होती, ती त्वरित बंद करण्यात आली। एक अग्निशमनचे अधिकारी होते, ते मुजोरपणे सगळ्यांशी वागत होते, अधिकाराचा गैरवापर करत होते, त्यांचे अधिकार काढून घेतले। सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना समान अधिकार वाटप करण्यात आले, जेणेकरून अग्निशामक विभागात स्वच्छ कारभार होईल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही असे प्रयत्न केले। कुत्र्यांचा एक प्रश्न होता, भटक्या कुत्र्यांचा, तर पशुवैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली। आता सर्वसाधारण जीबी झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात 1 ते 1.5 एकर जागा शोधण्याचं काम चालू केले। त्याच्यात त्यांना सुमारे 5 ते 6 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जागा त्यांना उपलब्ध झाल्यात। लवकरात लवकर तिथे आता श्वान संगोपन केंद्र चालू करण्यात येतील। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक श्वान वाहक गाडी, त्यांच्यासोबत त्यांचे कर्मचारी असतील। त्यामुळं पशूंचा जो प्रश्न आहे भटक्या कुत्र्यांचा, तो सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करण्यात येईल। सर्व नागरिकांना जो व्याजदराने टॅक्स आकारण्यात आला होता, त्याबद्दल सर्वांची तक्रार होती, तर ती तक्रार दूर करण्यासाठी अभय योजना शहरात चालू केली। आपल्या उपमहापौर ताई आल्यात, त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं। तर अभय योजना चालू केली, तर अभय योजनेद्वारे जो व्याजदर टॅक्स आहे तो 90% माफ करण्यात येणार आहे। सुमारे 2,12,000 रहिवाशांना याचा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शहरवासियांच्या मागणीनुसार सर्व काम करत आहे। आता जे काही आरोग्याबाबतीत, स्वच्छतेबाबतीत प्रश्न आहेत, शिक्षणाबाबतीत प्रश्न आहेत, त्या संदर्भात इथून पुढच्या काळात प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात शहरातील मी स्वतः जाऊन व्हिजिट करणार आहे। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील नगर सदस्यांना तिथं बोलावणार आहे, जेणेकरून मला प्रत्यक्ष स्थळी जाऊन स्वच्छतेचं काम असेल, आरोग्याचं काम असेल, वैद्यकीय काम असेल, मला त्याची माहिती घेता येईल आणि मला प्रत्यक्ष त्याच्यात काम करण्यात रस आहे आणि सर्व नागरिकांनी त्याच्यात सहभागी व्हावे शहरातील, अशी माझी इच्छा आहे। त्या दृष्टीने मी इथून पुढे काम करणार आहे। आता आपले काही असतील प्रश्न तर विचार। परंतु सकाळ सकाळी कुत्रे घेऊन चांगल्या रस्त्यावर फिरतात आणि आणि तेच ना, स्वच्छता मोहीम जी राबवायची आहे ती आता मी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतः स्वच्छते मोहिमेसाठीच बैठक लावलेली। पुढच्या आठवड्यापासून 8 दिवसाचं शेड्यूल केलेलं आहे।